नमस्कार फ्रेंड. आज 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या CTET पेपर 1 मधील 30 क्वेश्चन आपण पाहणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया. डायरेक्ट प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगले जातील. इकडे जंगलेच पेटली आहेत यातील अधोरेखित काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शांत या शब्दाचा विरोधार्थी शब्द चं उत्तर आहे ऑप्शन 2 अशांत. बाहेर कडकडीत ऊन होते. अधोरेखित शब्दाचे व्याकरण ओळखा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विशेषण. प्रश्न 94 माणूस आणि झाड याच्यातील दुरावा कमी करण्याचा प्रयत्न कोणी केला? या प्रश्नाचं उत्तर आहे 3 कवीने. लाकडी झोपाळ्यावर बसून वर्तमानपत्र वाचत होते यातील शब्दयोगी अवयव असलेला पर्याय शोधा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 झोपाळ्यावर. झाडाला कशाची उपमा दिली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पेटणं, जळणं, राख होणं हे केव्हाही वाईटच असे कोण म्हणाले? प्रश्नाचं उत्तर आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भंगारवादी. माणसाने कसे असावे असे लेखिकेला वाटते? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वटवृक्षासारखे. आपण वृक्ष व्हावे असे लेखिकेला का वाटते? तर आहे 3 अनेकाचा आधार होता यावे म्हणून. सोहळ्याला कवीने काय म्हटले आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 निसर्गाची शाळा. फाल्गुन चैत्रात फाल्गुन येतो, वसंत पाना पानात चैतन्य नसे, सृष्टीला वसंत या कडव्यातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण ओळखा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्रियापद. कोणत्या ऋतूत झाडांना नवी पालवी फुटते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शिशिर. गुलमोहर कोणत्या ऋतूत फुलून येतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ग्रीष्म. पुढीलपैकी कोणत्या महिन्यामध्ये वसंत फुलून येतो? तर याचं उत्तर आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फाल्गुन आणि चैत्र. कोणत्या महिन्यामध्ये घर सुखाने फुलून येते? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आषाढ श्रावण. तर आता इथून पॅडागॉजीचे प्रश्न सुरू झाले आहे. प्रश्न क्रमांक 106 भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भाषा शिकण्यासाठी व्याकरण शिकणे गरजेचे आहे. विद्यार्थी दुकानातून एखादी वस्तू विकत घेण्यासाठी व्यावहारिक भाषा कौशल्याचा वापर करू शकतो की नाही याचे मूल्यमापन करण्यासाठी विद्यार्थ्याकडून कोणती कृती करून घेणे उपयुक्त ठरेल? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ग्राहक आणि दुकानदार यांच्यावर बेतलेला लहान संवाद लिहिणे. एका शिक्षिकेला भाषा शिक्षणातील काही गोष्टी लक्षात येतात. उदाहरणार्थ विज्ञान संकल्पनावरील मजकूर समजून वाचणे ती
अशा मुलाची निवड करते ज्यांना या विशिष्ट क्षमतेने वाचण्यात अडचण येते. ती त्यांच्यासाठी स्वतंत्र तास घेते आणि मजकूर वाचणे, समजून घेणे यासाठी मदत करते. हा सराव म्हणजे या सरावाला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उपचारात्मक शिक्षण. पुढीलपैकी वाचनाचे कोणते उपकौशल्य नाही? तरी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रत्येक शब्दाचा अक्षरक्रम माहीत असणे. विधान: विद्यार्थी संचयिका पोर्टफोलिओ म्हणजे विद्यार्थ्याच्या कामगिरीचा हेतुपूर्व केलेला संग्रह असतो. कारण विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या मर्यादा आणि क्षमतेचे मूल्यमापन करण्यास संचयिका पोर्टफोलिओ मदत करते. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे याचे योग्य विश्लेषण आहे. विद्यार्थ्याचा शब्दसंग्रह विकसित करण्यासाठी शिक्षक अशा सामग्रीचा वापर करतात ज्यात भाषा मुलांच्या अनुरूप सोपी करण्यात आली असून ती अधिकृत साधनातून घेतली आहे. ही सामग्री म्हणजे? याचं उत्तर आहे ऑप्शन 3. प्रतवार वाचन साधन. शिक्षिका विद्यार्थ्यांना प्रश्नसंच देते. तिला त्या माध्यमातून विद्यार्थ्याची शैक्षणिक पद्धती आणि आवड जाणून घ्यायची आहे. इथे शिक्षिकेची भूमिका ही आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निदान करणारी. इयत्ता पहिलीची शिक्षिका मुलांना भिंतीवर रेघोट्या मारणे, रेखाटणे, लिहिणे काय वाटेल ते करण्यास सांगते. ती कोणत्या गोष्टीला उत्तेजना देते? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उदीयमान साक्षरता विकास. चित्राच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? पुस्तकातील चित्रे आणि रेखाटणे. या प्रश्नाचं उत्तर आहे भाषेला अपरिचित आणि स्मरणीय संदर्भात प्रस्तुत करण्यात मदत करतात. लहान विद्यार्थ्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अगदी लहान विद्यार्थ्यांना अमृत संकल्पना समजून घेणे अवघड ठरते. वर्गात मुलांमध्ये संभाषण होण्यासाठी एक शिक्षक म्हणून तुम्ही कोणते पाऊल उचलाल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ABD. ABD. भाषा विकासाचे ज्ञानात्मक सिद्धांत मानते की भाषा ही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बोलणे सुरू करण्यापूर्वी मुलाच्या संकल्पना समजुतीवर अवलंबून असते. विधान हे सांस्कृतिक जागरूकता आणि अभिव्यक्तीसाठी भाषा ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. मुलामध्ये महत्त्वाच्या क्षमता विकसित होण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. कारण सांस्कृतिक जागरूकता आणि अभिव्यक्तीची क्षमता मुलामध्ये आपल्या अस्तित्वाची जाणीव, स्थान यासोबतच इतर संस्कृतीचा आदर करण्याची क्षमता निर्माण करते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे. पाठ्यपुस्तकामध्ये लेखकांनी लिहिलेल्या कविता, गोष्टी, नाटक आणि इतर लेखन प्रकार असतात. आपणास अशा प्रकारची सामग्री निवडावी लागते कारण ती अधिकृत असते आणि नैसर्गिक भाषेत असते. पर्याय क्रमांक 4. तर अशा प्रकारे आपले 30 प्रश्न झाले आहे. तर तुमचा स्कोर किती आला? किती बरोबर आले? ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.
चला मग इथंच थांबूया.